पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत सकल हिंदू समाजाचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर धाकमोरचा। हिंगोली, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंगोलीत सकल हिंदू समाजाने प्रचंड आक्रोश व्यक्त केला। शहरातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला। गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की काश्मीरमध्ये 27 निष्पाप हिंदूंना ज्या प्रकारे ठार मारण्यात आले, ती अत्यंत निंदनीय आणि भ्याड कृत्य आहे। शासनाने आता या जिहादी मानसिकतेला संपवण्यासाठी कठोर पावले उचलून या 27 लोकांच्या बदल्यात 2700 दहशतवाद्यांना ठार करावे। दरम्यान, मोरचेकरी व्यापारी बांधवांनी प्रशासनाच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की जोपर्यंत त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनातील कोणताही जबाबदार अधिकारी येणार नाही, तोपर्यंत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनातच बसून राहतील। व्यापारी संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्हा बंद ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। एकंदरीत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीतील सकल हिंदू समाजाने आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारने यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली।